नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय मॅथ्स 2. गुण आहेत 20 आणि वेळ आहे 1 तास. तर अशा ही 1 तासाची प्रश्नपत्रिका आपण संपूर्ण उत्तरासहित आपण पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम जे कोणी नवीन असतील तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आपल्या चॅनलवरती मागील काही वर्षाच्या इयत्ता 9वी, 10वी, 5वी, 6वी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत. विज्ञान प्रयोग वही संपूर्ण सेमीमध्ये आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही प्लेलिस्टमध्ये सर्च करा आणि आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे, तीसुद्धा तुम्ही एकदा पहा. खूप साऱ्या प्रश्नपत्रिका, प्रथम सत्र, द्वितीय सत्र, प्रथम युनिट टेस्ट, घटक चाचणी क्रमांक 2 अशा प्रकारच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला भेटून जातील. चला तर मग प्रत्यक्षात आपण व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक सरावासाठी जेवढा सराव जास्त तेवढे गुण अधिक ही आपली संकल्पना आहे. क्वेश्चन नंबर 1 आहे, चूज द प्रॉपर अल्टरनेटिव्ह आन्सर ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. फर्स्ट, अ क्वाड्रिलेटरल इज if its sphere of the opposite angle are the congruent parallelogram. Second आहे, the circle which passes through all the verticals of the triangle it is called the circumcircle. Then next question number 2 मध्ये विचारलेला आहे, सॉल्व एनी 2. तुम्हाला टोटल दिलेले आहेत 3 आणि तिन्हीपैकी तुम्हाला 2 सॉल्व करायचे आहेत. इफ द अपोजिट अँगल ऑफ द rhombus as the 2x0 degree and the 3x minus 40 degree and then the value of x. आता एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. याच्यामध्ये एक्सच्या व्हॅल्यू जर पुटअप केल्या, सबस्ट्रॅक्ट इक्वेशन जर केलं तर या ठिकाणी काय, 2x डिग्री इज इक्वल टू 2x मायनस 40. 2x आपला 0 दिलेला आहे, x 40 दिलेला आहे, तर आपला एक्सची व्हॅल्यू किती येते, 40 येते. स्टेप बाय स्टेप सोडून पहा, तुमचं पण अशाच प्रकारे गणित येणार आहे. इथं फक्त फायनल आन्सर आपण शॉर्टमध्ये दिलेला आहे. 1 मार्क्ससाठी हा क्वेश्चन्स आहे. The next, the length of the longest chord of the circle with the radius 2.9 cm. आपला हे माहीत आहे की रेडियस कुठे गेला, कॉर्ड इज इक्वल टू द पाय स्क्वेअर. आर स्क्वेअर जर असेल तर आर स्क्वेअर म्हणजे काय, 29 प्लस 2.9 प्लस 2.9 होणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, 5.8 येणार आहे. म्हणजेच काय पहा इथे, कॉर्ड इज इक्वल टू 2r म्हणजेच डी इज इक्वल टू 2 इंटू 2.9ला जर 2.9ला मल्टिप्लाय केलं तर आन्सर येते आपलं 5.8 सेंटीमीटर. एवढं साधं अगदी सिम्पल गणित विचारलेलं आहे 1 मार्क्ससाठी. कन्फ्यूज व्हायचं नाही, सोपे गणित आहेत सर्व. थर्ड विचारलेलं आहे, रेडियस ऑफ द सर्कल ऑफ द सेंटर 0 किंवा ओ इज 4 सेंटीमीटर. हा ओ आहे. इफ द लेंथ ऑफ द ओ पी इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर अँड पॉईंट ऑफ द पी विल लाय. कुठे असेल तर तो आउट ऑफ सेंट्रल ऑफ द सर्कल. ओके, आउट ऑफ द सर्कल असा येणार आहे, म्हणजे सेंटरपासून हा लांब येणार आहे. ओके, एवढं सिम्पल त्याचा आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन विचारलं आहे, क्वेश्चन नंबर 2 आणि 3 विचारलेले आहेत तुम्हाला. 1, 2, 3 आणि 4 विचारलेले आहेत. एकूण 4पैकी तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारे या ठिकाणी एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. द परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ऑफ इट्स कॉर्ड बायसेक्ट ऑफ द कॉर्ड. जर तुमच्या या कॉर्डवरती सेंट्रलमधून एक रेषा गेली, लंब पडला, तर त्यामुळे काय होतं, या कॉर्डचे 2 समान भाग होतात किंवा 2 पार्ट होतात, इक्वल पार्ट होतात. म्हणजेच काय, ए बी इज परपेंडिक्युलर ऑफ ओ पी, ओ पी इज अ परपेंडिक्युलर टू ए बी. म्हणजेच काय, यामुळे काय झालं, 2 ट्रायंगल तयार झाले, ओ पी ए आणि ओ पी बी. म्हणजे ए पी प्लस पी बी इज इक्वल टू ए बी. म्हणजे आपला हा एक पार्ट झाला, हा एक पार्ट झाला, 2 इक्वल पार्ट झाले. हे फक्त आपलं एक्सप्लेन करायचं आहे. हे पहा, इथे काय आहे, ओ पी बी आणि इथे काय ओ पी बी येणार आहे. इथं ओ पी ए येणार आहे, इथं बी पी आहे. म्हणजेच इकडे काय येणार आहे, ए पी येणार आहे, ए पी. अशा प्रकारे तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स फक्त करायचे आहेत. या ठिकाणी ओ ए आहे, हा त्याचा काय आहे, कर्ण, आणि हा सुद्धा त्याचा काय आहे, कर्ण. ओ पी इथे येणार आहे, ओ ए बरोबर, ओ ए आणि ओ बी येणार आहे इथे, कारण हा त्याचा हायपोटेन्यूस आहे म्हणजेच कर्ण आहे. मग इथे काय लिहिणार आपण, दिस मीन्स ऑफ द टर्म ऑफ ओ पी बी, हायपोटेन्यूस ऑफ द ओ बी अँड द सेगमेंट ओ पी. ओके, देन नेक्स्ट तुम्हाला विचारलेलं आहे, डिस्टन्स ऑफ द कॉर्ड ए बी फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल 8 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी इज 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर. तुम्हाला डायमीटर काढायचा आहे. डायमीटर तुम्हाला माहीत आहे, डायमीटर इज इक्वल टू 2r. ड्रॉ द 6.3 सेगमेंट ऑफ द पी क्यू अँड बायसेक्ट. तुम्हाला इथे पी आणि क्यू एवढी एक लांबीची 6.3 लांबीची रेषा काढायची आहे, सेगमेंट काढायचा आहे. त्यावरती ठराविक डिस्टन्स घेऊन कर्कटकने या ठिकाणी चाप मारा. याही बाजूला मारून घ्या, परत या बाजूला ठेवून इकडे आणि इकडे चाप मारून ह्या रेषा जॉईन घ्या. ज्या बिंदूला ती जोडतात त्यामुळे याचे 2 इक्वल पार्ट होणार आहेत. याला म्हणतात बायसेक्ट. बायसेक्ट म्हणजे 2 इक्वल पार्ट. ओके,
नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 3. सॉल्व एनी 2. Radius of the circle is 10 cm. There are the two chord of the length 16 cm. What is the distance of this chord from the center of the circle? पासून तुम्हाला अंतर काढायचं आहे. तर हाही सोपाच आहे क्वेश्चन्स. रेडियस दिली तुम्हाला सर्कलची 10 सेंटीमीटर, बरोबर. टू कॉर्ड्स ऑफ द लेंथ किती आहे 6 सेंटीमीटर. देन द डिस्टन्स ऑफ कॉर्ड ऑफ द सेंटर सर्कल, सेंटरपासूनचं अंतर तुम्हाला काढायचं आहे कॉर्डचं. इथे तुम्हाला कन्स्ट्रक्ट करायला सांगितलं आहे. ट्रायंगल दिलं आहे DEF. DE इज इक्वल टू EF आहे 6 सेंटीमीटर आणि तुमचा अँगल आहे 40 डिग्री. द कन्स्ट्रक्ट ऑफ द सेमी सर्कल. तर याप्रमाणे तुम्ही काढून घ्या. द नेक्स्ट XYZच्या व्हॅल्यू तुम्हाला काढायला दिलेल्या आहेत. इथे XYZ किती आलेली तुम्हाला इथं दिलेलं आहे आणि लांबीसुद्धा दिली आहे. AC दिलेला आहे तुम्हाला. AC 9 सेंटीमीटर. AB दिलेला आहे तुम्हाला 5 सेंटीमीटर. BC दिलेलं आहे तुम्हाला 11 सेंटीमीटर. या सगळ्यांचा हाफ तुम्हाला करावं लागणार आहे. AZ इज द हाफ ऑफ AC, बरोबर. नंतर YZ इज द हाफ ऑफ AC, बरोबर. दे नेक्स्ट काय आहे YZ. इथे पहा Y आणि हा Z इज द हाफ ऑफ AB. ABचा हाफ असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका आणि याचा हाफ करा. म्हणजे काय येणार आहे 4.9चं काय येणार आहे 4.9 येणार आहे. तर 5चं काय येणार आहे 2.5 येणार आहे. 11चं काय येणार आहे 5.5 येणार आहे. अशा तुम्हाला याची लांबी मिळून जाते. ओके, ठीक आहे. नेक्स्ट म्हणजेच काय आलं आपलं XY किती आलं 4.5, YZ किती आलं 2.5 आणि YZ किती आलं 5.5. Y आणि Z पहा कुठे आहे X आणि Y ही आहे तुमची 5.5. YZ किती आलेली आहे 2.5 आणि ही XY किती आलेली आहे ही X आणि Y. ओके, YZ XZ आलेली तुमची XZ आलेली 5.5 आणि YZ आलेली तुमची 2.5. ही किती आलेली तुमची ही 4.5 आहे. ओके, सॉरी 4.5 पहा 4.5, 5.5 आणि 2.5. द नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. सॉल्व एनी 1 विचारलेलं आहे तुम्हाला. कन्स्ट्रक्ट द ट्रायंगल ABC सच दॅट द अँगल ऑफ B किती दिलं आहे तुम्हाला 100 डिग्री. BC दिलं आहे 6.4 सेंटीमीटर. अँगल C दिलं आहे 50 डिग्री सेल्सिअस आणि डिग्री कन्स्ट्रक्ट इन सर्कल तुम्हाला काढायचं आहे. तर तुम्हाला याप्रमाणे तुम्हाला माप काढून आधी काय करावं लागेल याचं कॅल्क्युलेशन करावे लागेल. तुमचा अँगल A किती येणार आहे 30 डिग्री येणार आहे. किती येणार आहे ABC तुम्हाला 2 ऑलरेडी दिले, B आणि C दिले आहे. A अँगल तुमचा 30 डिग्री येणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ट्रायंगल काय करायचं आहे ड्रॉ करायचा आहे. ओके, देन नेक्स्ट काय विचारलेलं तुम्हाला पहा. द स्क्वेअर ऑफ ABCD, द साइड BC इज द पॅरलल टू साइड AD अँड द साइड AB इज द कॉन्ग्रंट साइड DC. हा कॉन्ग्रंटचा सिम्बॉल आहे, पॅरललचा सिम्बॉल आहे. इफ द अँगल ऑफ A इज द 72 डिग्री, द मेजर ऑफ द अँगल B आणि C. तर अशी कंडिशन असेल, हा तुमचा स्क्वेअर असेल, याला तुम्ही नाव दिलं A B C आणि D नाव दिलं तुम्ही याला. तर हा जो A अँगल आहे हा तुमचा 72 डिग्री असणार आहे. 72 असणार आहे आणि त्यांनी तुम्हाला काय सांगितलं BC ही पहा ABCD. तर B आणि C जी आहे ती पॅरलर आहे ADला. म्हणजे इथं आपण नावं देऊया B आणि C असं दिलं तरी चालेल. हे पॅरलर असेल आणि AB आणि DC जर कॉन्ग्रंट असेल तर B आणि Dचं जर तुम्हाला अँगल काढायचं असेल तर पहा काय करणार आहात तुम्ही. अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 डिग्री. अँगल 72 ऑलरेडी दिलेले आहे तुम्हाला आणि B दिलेलं नाही आहे तुम्हाला. कारण दोन्ही अँगलचे काय कॉन्ग्रंट असतील तर दोन्ही अँगल कसे असणार आहेत सप्लिमेंटरी अँगल असणार आहे. दोन्हींची बेरीज किती असणार आहे 180 डिग्री असणार आहे. म्हणजेच तुम्हाला 170 इकडे काय होणार मायनस होईल. B इज इक्वल टू 108 आलेला आहे. म्हणजे तुमचा अँगल B तुम्हाला भेटलेला आहे. अँगल B विचारले तुम्हाला फाइंड अँगल B. अँगल B किती आला 180. आता फाइंड अँगल D आपण काढणार आहोत. तर कसा काढणार आहोत आपल्याला काय सांगितलं आहे अँगल A आणि अँगल D इज अ पॅरलल अँगल, बरोबर की नाही. मग अँगल D इज ऑल्सो 72 डिग्री. अँगल C अँड D इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजेच काय येणार आहे अँगल A आहे तुमचा 72 आणि हा पण किती आहे 72. किती झाले तुमची टोटल. याची आपल्याला टोटल करायची नाही आहे परंतु दोन्ही 72 आहेत. इथे अँगल C आणि अँगल D आहे तुमचे 180 डिग्री. द अँगल B इज इक्वल टू अँगल C. द मेजरमेंट ऑफ अँगल B इज द 108 म्हणजे 108 अँड द मेजरमेंट ऑफ अँगल द D इज द 72. हे तुमचे अँगल आलेले आहे. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आपल्या इथे संपलेला आहे. तर कसं वाटलं मला नक्की सांगा. कमेंट्स, लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.